कर्मचाऱ्यांचा भत्ता कागदावरच। कोरोना काळात 6 महिने एसटी महामंडळाची शासनाने घेतलेली होती मदत। सांगली जिल्ह्यात राहत असलेल्या परराज्यातील व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना परराज्यात पोहोचवण्यासाठी व परराज्यात राहत असलेल्या सांगली जिल्ह्यातील व्यक्तींना सांगलीमध्ये आणण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करून एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली होती। एसटी कर्मचारी कोरोना नियमाचे काटेकोर पालन करत आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत होते। कोरोना काळात कडक लॉकडाऊन असले तरीही एसटी कर्मचारी आपली सेवा बजावत होते। मुंबईमध्ये जाण्यासाठी जेवणाचा भत्ता या व्यतिरिक्त एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात काहीही मिळालेले नाही। कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना रोजचा 300 रुपये भत्ता केंद्र शासनाने जाहीर केला। कोरोना काळात 20 ते 22 दिवस कर्मचाऱ्यांनी काम केले होते। कोरोना काळ संपून वर्ष झाले, पण सरकारी काम 6 महिने थांब असा अनुभव एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला आहे। केंद्र शासनाने जाहीर केलेला भत्ता अद्याप न मिळाल्याने एसटी कर्मचारी नाराज आहेत।